इचलकरंजी परिसरात वाहन चोरीचे गुन्हे वाढत आहेत। या अनुषंगानं गुरुवारी वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस आबा बंडगर, विनायक अवताडे, विशाल बाटुंगे, संग्राम बाटुंगे हे शिवतीर्थ परिसरात गस्त घालत होते। यावेळी संशयावरून विना नंबर प्लेटची दुचाकी थांबवून दुचाकीबाबत विचारणा केली असता वाहनधारकांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही। परिणामी दोघांना ताब्यात घेत वाहनाच्या चेस क्रमांकावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गावभाग पोलीस ठाण्यात चोरीची नोंद असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे अब्दुल्लाटमधील प्रवीण मधाळे आणि अजित कोळी या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलाय। तर आज सकाळी यड्राव फाटा परिसरात पोलीस प्रकाश हाके, वैभव सूर्यवंशी हे वाहन तपासणी करत असताना संशयावरून वाहन थांबवून त्याची पडताळणी केली असता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात चोरीची नोंद असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे शहापूरमधील इरफान चिकोडे या संशयितास दुचाकीसह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी जयसिंगपूर पोलिसाकडे स्वाधीन केल्याचं पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितलं। माय नगरी न्यूज पत्रकार संतोष मोकाशी, इचलकरंजी। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, इचलकरंजी शहर ट्रॅफिक। काल रोजी इचलकरंजी मध्ये ट्रॅफिकचे अंमलदार रेग्युलर कारवाई करत असताना दोन इसम हे विदाउट नंबर प्लेटची गाडी आढळून आले। तर त्याबाबत अधिकची माहिती घेतली असता सदर ही गाडी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गाडी व दोन संशयित इसम हे इचलकरंजी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले व पुढील योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच आज रोजी ही रेग्युलर कारवाई करत असताना एक इसम हा त्याच्याकडे संशयित गाडी आढळून आलेली आहे। त्याच्याकडे अधिकचा तपास केला असता सदरची गाडी ही चोरीची असल्याचे आढळून आल्याने जयसिंगपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल असल्याने जयसिंगपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सदर गाडी व संशयित इसम हा ताब्यात देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे मागील 2 दिवसात 2 गाड्या हा चोरीच्या निष्पन्न करण्यात आलेल्या आहे। ही कारवाई इचलकरंजी ट्रॅफिक पोलिसांच्याकडून करण्यात आलेली आहे।